पर्यटन क्षेत्रातील नियम सुलभ करा. नीती आयोगाचे मोठे लक्ष्य. 10 कोटी परदेशी पर्यटक. नमस्कार. भारत जगातील सर्वात आकर्षक पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हिमालयापासून समुद्र किनाऱ्यांपर्यंत, ऐतिहासिक किल्ल्यांपासून आधुनिक शहरांपर्यंत आणि विविध संस्कृतींपासून स्वादिष्ट खाद्य परंपरेपर्यंत भारताकडे सर्व काही आहे. पण एवढी क्षमता असूनही भारतात अपेक्षित प्रमाणात परदेशी पर्यटक येत नाहीत. याच पार्श्वभूमीवर नीती आयोगाने पर्यटन क्षेत्रातील नियम अधिक सोपे करण्याची शिफारस केली आहे. उद्दिष्ट आहे 2047 पर्यंत भारतात 10 कोटी परदेशी पर्यटक आकर्षित करणे. भारताच्या पर्यटन क्षेत्राची सद्यस्थिती. नीती आयोगाच्या अहवालानुसार 2023-24 मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेत पर्यटन क्षेत्राचे योगदान सुमारे 15.93 लाख कोटी रुपये होते. या क्षेत्रामुळे सुमारे 8.46 कोटी लोकांना रोजगार मिळतो. म्हणजेच पर्यटन हा केवळ फिरण्याचा विषय नसून लाखो कुटुंबांच्या उपजीविकेचा आधार आहे. 2024 मध्ये भारतात देशांतर्गत पर्यटकांच्या भेटी 2.9 अब्जांपेक्षा जास्त झाल्या. म्हणजे भारतीय नागरिक मोठ्या प्रमाणावर देशात पर्यटन करत आहेत. मात्र परदेशी पर्यटकांच्या बाबतीत भारताची कामगिरी अजूनही अपेक्षे इतकी समाधानकारक नाही. जागतिक पर्यटनात भारताचा वाटा अद्याप 1.8% कमी असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. अडचण नेमकी कुठे आहे? नीती आयोगाच्या मते भारतात पर्यटन प्रकल्प सुरू करण्यासाठी अनेक परवानग्या घ्याव्या लागतात. उदाहरणार्थ, एकदा हॉटेल प्रकल्प सुरू होण्यासाठी तब्बल 36 ते 48 महिने लागू शकतात. या उलट आशियातील अनेक देशांमध्ये हेच प्रकल्प 12 ते 18 महिन्यात पूर्ण होतात. या विलंबामुळे प्रकल्पांचा खर्च वाढतो आणि अनेक गुंतवणूकदार मागे हटतात. म्हणूनच भारतात पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी नियम आणि मंजुरी प्रक्रिया अधिक सोपी करण्याची गरज असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. नीती आयोगाच्या प्रमुख शिफारसी. अहवालात काही महत्त्वाच्या शिफारसी करण्यात आल्या आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट आणि होमस्टे व्यवसायासाठी लागणाऱ्या परवानग्या कमी करून सिंगल विंडो प्रणाली लागू करावी. हॉटेल प्रकल्पांच्या मंजुरीचा कालावधी 36 ते 48 महिन्यांवरून मोठ्या प्रमाणात कमी करावा. व्हिसा ऑन अरायव्हल आणि मल्टिपल एंट्री व्हिसा अधिक सुलभ करावेत, जेणेकरून परदेशी पर्यटकांना भारतात येणे सोपे जाईल. पर्यटन वाहनांवरील राज्यनिहाय कर आणि परवाना प्रक्रिया सुलभ करावी. हॉटेल, टूर ऑपरेटर आणि रेस्टॉरंट व्यवसायावरील अनावश्यक नियम हटवावेत, ज्यामुळे उद्योग अधिक वेगाने वाढू शकेल. 2047 चे लक्ष्य. नीती आयोगाचा विश्वास आहे की या सुधारणा प्रभावीपणे राबवल्यास 2047 पर्यंत भारतात 10 कोटी परदेशी पर्यटक येऊ शकतील आणि पर्यटन अर्थव्यवस्था सुमारे $3 ट्रिलियन पर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य होऊ शकते. यामुळे रोजगार वाढतील, परकीय चलनाची कमाई वाढेल आणि भारत जागतिक पर्यटन क्षेत्रात अधिक प्रभावी स्थान मिळवू शकेल. समारोप. तुमच्या मते भारतात पर्यटन वाढण्यासाठी आणखी कोणते बदल आवश्यक आहेत? तुमचे मन कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि विश्लेषणासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद.